योगा ही जगातील आणि प्रामुख्यानं भारतातील खूप प्राचीन कला आहे, संस्कृती आहे की अभ्यास आहे, सर्वच काही आहे. आणि आपल्या सर्वच जीवन प्रवासामध्ये आपण आपला जीवनाचा कालखंड चांगल्या प्रकारे पूर्ण करावा, याकरिता आपलं शरीर हे नियंत्रित असणं गरजेचं आहे. आणि फक्त शरीर नियंत्रित राहून चालणार नाही, आपलं मन देखील नियंत्रित ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. योगा हे आपलं मन आणि शरीर हे नियंत्रित ठेवतं, संतुलित ठेवतं. आणि त्या कारणामुळे आपण आपल्या जीवनातील सात्विक उद्दिष्ट ही योग्य पद्धतीनं पूर्ण करू शकतो. आपल्या जीवनाचं कार्य हे योग्य पद्धतीनं पूर्ण करू शकतो. खरं तर आज योग दिवस आणि योगा प्रकार आपल्याला करायचे आहेत. मी जास्त काही त्या अनुषंगाने बोलणार नाही, परंतु या संपूर्ण आताच्या कालखंडामध्ये योगाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आपण प्रामुख्याने बघितलं की या आताच्या पद्धतीनं नवीन काय आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली, ह्याचा विचार प्रत्येक जण करत असतो. प्रत्येकाला काहीतरी नवीन शिकायचं असतं, नवीन करायचं असतं. परंतु हे नवीन करत असताना आपलं प्राचीन आपण फार मागे ठेवून जातो. आणि ते प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, प्रत्येक गोष्टीचं त्याच्यावर म्हणजे असलेला अभ्यास आणि त्यामधून मिळालेलं समाधान हे विसरतात. आपण नवीन गोष्टींचा कुठेतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो त्या प्रत्येक विषयांमध्ये. आणि अशाच प्रकारे विचार करत असताना आपलं शरीर निरोगी ठेवण्याकरता आपण वेगवेगळ्या आधुनिक प्रकारानुसार अवगत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे अनेक आपल्या देशामध्ये विदेशामध्ये वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतील. ते अयोग्य आहेत असं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येक नवीन गोष्ट ही आपण आत्मसात केली पाहिजे. परंतु जे बेसिक आहे ते बेसिक आपण विसरता कामा नये. आपण करोनाचा कालखंड बघितला, त्या करोनाच्या कालखंडामध्ये सगळ्या जीव बंद होत्या. त्यावेळेस आपल्याला रस्त्यावर देखील जाता येत नव्हतं, आपल्याला गार्डनमध्ये जाता येत नव्हतं, आपल्या मैदानात जाता येत नव्हतं, आपल्या सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये देखील आपल्याला जाता येत नव्हतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये आता या सगळ्या आधुनिक निर्माण झालेल्या गोष्टी ह्या त्यावेळेस आपल्या कोणत्याही उपयोगाच्या नव्हत्या. परंतु आपलं वार्षिक आपलं शरीराचं एक निरोगी ठेवण्याकरता, संतुलित ठेवण्याकरता मग आपल्याला पर्याय काय, त्यावेळेस संपूर्ण देशाला आणि जगाला एकमेव पर्याय म्हणून बाहेर आला आणि तो होता योगा. का? कारण योगा करणारा व्यक्ती हा कोणत्या आयुर्मानाचा आहे, तो युवक आहे, युवती आहे, तो वयानं लहान आहे, किंवा तो 2 जण मिळून योगा करतात किंवा एकटा योगा करतो. तर हा योगा आपण कुठेही कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वयोगटाचा व्यक्ती हा करू शकतो. आणि मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की त्यावेळेस जे व्यक्ती हे मनानं खचलेले की करोनाच्या परिस्थितीमध्ये शारीरिक स्वास्थ्य तर टिकवायचं होतं, परंतु आजूबाजूची परिस्थिती ज्या प्रकारे निर्माण झाली त्यामुळे मानसिक आजार देखील अनेकांना जडलेला. आणि त्यापासून बाहेर काढण्याकरता जर सर्वात उपयुक्त आपल्याच परंपरेतील, संस्कृतीतील, कलेतील जर कुठला प्रकार हा प्रत्येकाला उपयोगी पडला तर तो योग अभ्यास. त्याच्याशिवाय कोणताही प्रकार हा आपल्या देशाला किंवा जगाला उपयोगी पडला नव्हता. त्याचा आता परिणाम असा झाला की योगाचा स्वीकार हा संपूर्ण जगानं आता केला. आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला, आपल्या ठेवेला आपल्या सर्वांसाठी वापरताना त्याचं उपलब्धता पूर्ण विश्वामध्ये करण्याचा प्रयत्न हा देखील केला पाहिजे. आणि त्याकरता आपल्या संपूर्ण हा 10वा
डे, जागतिक योग दिवस आहे, परंतु त्याला प्रमाणित करण्याकरता जो ठराव मंजूर केला आणि त्याच्यामध्ये पूर्ण या कमिटीमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते व्यक्ती देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते, त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन केलं. आणि हा योग हा आपल्या देशाकरता नाही तर संपूर्ण विश्वाकरता महत्वाचा आहे. त्यामुळे अनेक देशांनी त्या ठरावाला, जवळपास 165 देशांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला आणि आता विविध देशांमध्ये योग अभ्यास हा सुरू झालेला आहे. आणि अशाच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज योगा दिवस आपण साजरा करतोय. परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेन, म्हणजे आज ज्येष्ठ नागरिक, महिला, भगिनी, विद्यार्थी देखील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. योगा हा प्रकार आपण योग दिनापुरता मर्यादित ठेवू नये. हा योग प्रकार 365 दिवस आपण केला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी असाल, आपण जर कामाकरता जर बाहेर गेला, सकाळी उठल्यानंतर प्राणायाम असेल किंवा काही योग प्रकार असतील, हे आपण काही मिनिटं करू शकता. परंतु योग आपल्याला एक गोष्ट सांगतो की नियम आणि नियमितता यामध्ये असली पाहिजे. आपण आजारी असाल त्यावेळेस देखील जो आवश्यक असलेला जो प्रकार आहे, जी मुद्रा आहे, जी त्या आजारातून तुम्हाला बाहेर काढू शकते, ती मुद्रा आपण केली पाहिजे. जर आपण नियमितता सोडली तर त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी भोगायला लागतात. त्यामुळे आजच्या दिवशी आपण एवढंच ठरवलं की आपण नियमित योगा हा केला पाहिजे. आहे कोणतीही परिस्थिती असेल, मी कुठे आहे, आज मी स्ट्रेसमध्ये आहे, मला आज खूप काम आहे, काही असो, परंतु योग आपण केला पाहिजे. तर आपण आपल्याला सांगितलं की स्ट्रेसमध्ये आहे तरी आम्ही योगा का करू? कारण स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचा मार्ग एकच आहे, योगा. जर आपण योगाचा प्रकार केला, योग्य मुद्रा असेल, तर आपण त्या स्ट्रेसमधून देखील बाहेर येऊ शकतो. आताच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हृदयविकार, हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढले आणि हार्ट अटॅकचे प्रमाण हे सिनियर सिटीजनपेक्षा हे तरुणांमध्ये वाढण्याचं काम जास्त झालेलं आहे. म्हणजे 40 ते 55च्या गटामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आणि त्याचं प्रमुख कारण आहे की नाही, मी रोज धावतो आणि मी माझं काही व्यसन नाहीये, मला मी काही चुकीचं खात नाहीये, परंतु त्याला हे कळत नाही की त्याला स्ट्रेस खूप आहे, त्याला कामाचा स्ट्रेस एवढा आहे की तो स्ट्रेस बाजूला ठेवू शकत नाही. आणि स्ट्रेस रिलीज करण्याकरता जी महत्वाची त्या ठिकाणी जी पद्धती आहे ती योगाची आहे. आणि ही नियमित योगाची पद्धती आपल्याला स्ट्रेसपासून दूर ठेवू शकते. योगाचे प्रकार तसे केले तर अनेक आहेत, म्हणजे 6 मूळ तत्व आणि असं वाचल्यानंतर मग काहीतरी 84 प्रकार आहेत आणि स्टेजेस आहेत. म्हणजे आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर आपण योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवू शकतो, त्यांना एकदम योग्य पद्धतीनं त्याचं कार्य होईल अशा पद्धतीमध्ये आणू शकतो. परंतु पहिल्याच दिवशी आपण काय त्या म्हणजे 80-84 प्रकार करायची गरज आहे का? की आपण जी टॉप स्टेज आहे तिथपर्यंत पोहोचायची गरज आहे? नाही. आपण प्रत्येक टप्प्यामध्ये जर योग अभ्यास सुरू केला, त्यामध्ये सातत्य ठेवलं, त्याच्यामध्ये आपल्या शरीरावर होणारे, आपल्या मनावर होणारे सकारात्मक परिणाम बघितले आणि त्याच्यानंतर मग त्याची गती वाढवली, त्याच्या मुद्रांमधल्या ज्या अजून कठीण मुद्रा केल्या, अजून कठीण प्रकार केले, ज्यावेळेस संपूर्णपणे आपण त्या सगळ्या मुद्रा, सगळे प्रकार, सर्व तत्व हे आपण समजून घेतले तर आपल्या मनावर आणि शरीरावर चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपण ठेवू शकतो. आणि नक्कीच आपल्या जीवनामधील जी सात्विक उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्याकरता हे प्रकार आपल्याला उपयोगी ठरतील. आज आपण सर्वांनी योग दिनाच्या निमित्तानं आज एवढ्या सकाळच्या वेळेस वेळ काढला आणि आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जे सर्व मार्गदर्शक, म्हणजे आज सांगताना मला आनंद होतो की जे प्रमुख मार्गदर्शक आहेत ते माझ्या शाळेतला विद्यार्थी आहे आणि ते विद्यार्थी असताना आज त्यांचं जे मार्गदर्शन आहे हे कॉर्पोरेटला होतं. त्यामुळे योगाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अजून अनेक जे योग अभ्यास करणारे विद्यार्थी, युवक युवती यांच्या माध्यमातून करिअर हा देखील एक विचार योगाच्या माध्यमातून आपण घडू शकतो आणि ह्याचा अवलंब करणं आणि प्रसार करणं
आणि नियमितता ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता या वर्षीची थीम की योगा स्वतःसाठी आणि सोसायटीसाठी, योगा फॉर सेल्फ आणि योगा फॉर सोसायटी. योगा हा तुमच्यासाठी तर तुम्ही कराच, परंतु तुम्ही स्वतः योगा करत असताना हा योगा तुमच्या समाजासाठी देखील हा एक महत्वाचा एक संदेश. आणि ह्या संपूर्ण या जागतिक योग दिनाचं ही थीम आपल्याला स्वतःला आत्मसात करायची आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वाढवायची आहे. मी पुन्हा एकदा योग दिनाच्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.